20 जुलै 1969 रोजी मानवानं सर्वप्रथम चंद्रावर आपलं पाऊल ठेवलं। त्यानिमित्त दरवर्षी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो। चंद्राच्या पृष्ठभागावरची माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची स्मृती आजचा दिवस देतो। 20 जुलै 1969 रोजी अमेरिकी अंतरिक्ष यात्रेकरू नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले। मनुष्यासाठी हे एक पाऊल असलं तरी मानव जातीसाठी ही प्रचंड मोठी झेप असल्याचं आर्मस्ट्राँग यांचं वाक्य जगप्रसिद्ध आहे। 1960च्या दशकाच्या अंतापर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचं उद्दिष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ठेवलं होतं। त्यांचं हे लक्ष्य 1969 साली अपोलो 11 मिशन याच्या रूपाने पूर्ण झालं। चंद्रावर उतरल्यानंतर आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रिन यांनी तब्बल 21 तास तिथं व्यतीत केले आणि पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांनी चंद्रावरची 21.5 किलो मातीही आणली। यावर्षी अपोलो 11 मिशनचं हे 55वं वर्ष आहे। 9 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं एका प्रस्तावाद्वारे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। या दिनानिमित्त दरवर्षी एक विषय निवडला जातो। इल्युमिनेटिंग द शॅडो अर्थात सावलीला प्रकाशमान करणे हा यंदाचा विषय आहे। चंद्राचं आकर्षण भारतालाही आहे। भारतानं 2008 साली सर्वप्रथम चंद्रयान 1 ही मोहीम सुरू केली। चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे या मोहिमेत हाती लागले। त्यानंतर इस्रो या अवकाश संशोधन केंद्रानं चंद्रयान 2 2019 साली प्रक्षेपित केलं, मात्र ही मोहीम अपयशी ठरली। त्यातून निराश न होता इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं। चंद्रावर यशस्वीरित्या उतरणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचं नावही यामुळे समाविष्ट झालं। तसंच चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे।